जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मुलींसाठी सरकारची एक मोठी योजना सुरू आहे मित्रांनो, ते आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत जर तुमच्याही घरात मुली असतील तर 5वी पासून ते 10वी मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी दरमहा शासनाकडून 60 रुपयापासून 100 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. तर या योजनेसाठी अर्ज कसं करायचं आहे हे सुद्धा काही लोकांना माहीत नाहीये. कुठल्या मुली पात्र असणार आहेत, त्यासोबतच संपूर्ण योजनेची माहिती, अर्ज कोठे करायचा आहे, त्यासोबतच अर्ज रक्कम कशी प्राप्त होणार आहे, कागदपत्रे कुठले लागणार आहेत, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब सुरुवात करूया मित्रांनो. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी जेणेकरून अनुसूचित जातीच्या ज्या मुली आहेत, जे प्रवर्ग सांगतो मी तुम्हाला, अनुसूचित जाती या प्रवर्गामधील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. तर महाडीबीटी स्कॉलरशिप या वेबसाईटवरती तुम्हाला हे अप्लाय करता येणार आहे. तर या योजनेमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, सरकारी शाळा आणि अनुदानित शाळा या दोन्हीही शाळा पात्र असणार आहेत. या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना, अनुसूचित जातीच्या मुलींना ही योजना लागू असणार आहे. फक्त 5वी ते 10वी पर्यंत शासनाच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर आता याचे फायदे काय आहेत बघा. तर 5वी ते 7वी पर्यंत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना 10 महिन्यापर्यंत दरमहा 60 रुपये मिळणार आहेत, 5वी ते 7वीच्या मध्ये असणाऱ्या मुली. आणि त्यासोबतच जे 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी 10 महिन्यापर्यंत दरमहा 100 रुपये मिळणार आहेत. आणि फक्त ही योजना मुलींसाठी असणार आहे, अनुसूचित जातीतील, ते पण 5वी आणि 10वीच्या मध्ये शिक्षण घेत असलेल्या. त्यासोबतच वितरण 2 हप्त्यामध्ये होईल आणि त्यासोबतच 10 महिन्यापेक्षा जास्त काळ कोणतेही अतिरिक्त लाभ नाहीत. म्हणजे एका शैक्षणिक वर्षामध्ये फक्त 10 महिन्यासाठीच तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहे. 10 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी लाभार्थ्याला फक्त क्रमशः प्रवेशाच्या तारखेपासून किती महिने तो शाळेत गेला हे मोजणीत येणार आहे. त्यासोबतच पात्रता काय असणार आहे बघा. या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी मुलगी असावी आणि ती अनुसूचित जाती या प्रवर्गातीलच असावी. उत्पन्न मर्यादा नाही, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्याच्यामुळे उत्पन्न मर्यादा म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र लागणार नाहीये. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. स्वयं अर्थसहाय्यित विद्यार्थी शाळा वगळता सर्व बोर्डाचे विद्यार्थी या योजनेस पात्र असणार आहेत. त्यासोबतच सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असावी आणि विद्यार्थिनी वर्षभरात अनुत्तीर्ण झाल्यास ती वर्ग उत्तीर्ण होईपर्यंत पात्र नाही. आणि दुसऱ्या हप्त्यासाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी उपस्थिती 60% अनिवार्य आहे. जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची प्रेझेंटी शाळेमध्ये 60% असणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. आणि जर रिन्युअल पॉलिसी सुद्धा सांगतो, म्हणजे नूतनीकरण या योजनेचं नूतनीकरण अर्जासाठी नवीन अर्जाच्या समान पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. म्हणजे जे आता नवीन अर्जासाठी मी जी पात्रता सांगितलेली तेच नूतनीकरणासाठी सुद्धा आवश्यक असणार आहे. डॉक्युमेंट काय लागणार आहेत तर एकतर डोमासाईल लागणार आहे, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. जातीचा दाखला लागणार आहे, तुम्ही अनुसूचित जाती आहात त्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला लागणार आहे. शाळेचं बोनाफाईड सुद्धा लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी. आणि अप्लाय तुम्हाला सांगितलेलं आहे की महाडीबीटी स्कॉलरशिप या वेबसाईटवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे ज्या अनुसूचित जातीतील मुली आहेत, 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेत आहेत, अशा मुलींना दरमहा 60 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत त्यांच्या वर्गाप्रमाणे ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. डायरेक्ट डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे रक्कम. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना ही योजना लागू नाहीये किंवा इतर प्रवर्ग आहेत, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण प्रवर्ग, तर त्यांना ही योजना लागू नसणार आहे. फक्त अनुसूचित जाती या प्रवर्गासाठीच ही योजना आहे. तर अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं. तर योजनेचा लाभ तुम्हाला नक्कीच तुमच्या मुलींना मिळावं हा हेतू आहे व्हिडिओ बनवण्याचा. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर मित्रांना शेअर सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.